नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील शेळके स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। दिस इज अन न्यू क्रिएशन। तुम्ही माणसांना आज स्वप्नील शेळके आपल्याला कुठं फिरू लागले। तर मित्रांनो, आज मी आलो होतो सिटीमध्ये, म्हणजे रिक्षा मला जायचं होतं। ॲक्च्युली मध्ये रेल्वे स्टेशनला होतो, पण मामा थोडं बस स्टँडला पण घेऊन गेले होते। मी चाललो होतो आपलं मस्तपैकी मामासोबत बस स्टँडला। रेल्वे स्टँडहून मस्तपैकी आपल्याला जायचं होतं गावाकडं। त्याचं कारण असं की जे काही माझे भाऊ आहे छोटे, त्यांच्याकडे टिशा आणायचे होत्या। नंतर ट्रेनची वाट पाहत मी मस्तपैकी बसलो आपला एका जागेवर। नंतर पण ट्रेन आली आणि मी असं बसलो होतो ट्रेनमध्ये जसं काय माझ्या बापाचीच ट्रेन आहे, एकदम मस्त पाय वगैरे टाकून, काहीच गर्दी नव्हती। ट्रेन पण आली, दुसरी ट्रेनची जी क्रॉसिंग होती ती सुद्धा ट्रेन यायला लागली। सगळं काही व्यवस्थित चालू होतं। पण मित्रांनो, पुढे जर बघसान ना, असं खतरनाक जे काही क्रॉसिंग्स वगैरे असतात, डायरेक्ट 2-2, 3-3 तास ट्रेन लेट चालू आहे। खूप डेंजर। जापानमध्ये जर पाहिलं आपण तर खूप असं लवकर वगैरे ट्रेन येतात। आणि खास बाकीचं जाऊ द्या, ट्रेनमध्ये मजा पण खूप आली, सफर पण खूप मस्त झाला। जाते वेळेसच एकदम मस्त असं नजारे वगैरे पाहायला भेटले आपल्याला। तिथं गेल्यानंतर मी मस्त असं एक दृश्य पाहिलं की जिथं हिंदू मंदिर आणि मुस्लिम मंदिर एकदम मस्त असं एकाच याच्यामध्ये हे होतं, ते पाहिलं, ते पण खूप होतं। नंतर एकाच ठिकाणी ट्रेन थांबली, ती म्हणजे परतूरमध्ये। ते कशाला ते पण सांगतो। त्यानंतर असंच बसलेलो होतो, बोर झालो होतो खूप। डाटा नव्हता चालत, कोणाशी बोलत पण नव्हतो। नंतर थोड्या वेळाने ट्रेन परत सुरू झाली, आम्ही चाललो। तिथं थांबून सुद्धा खूप बोर झाल्यानंतर माझा नाकाची आला होता पूर्ण। त्यानंतर आपल्याला जिथं जायचं होतं, म्हणजेच आपल्याला परभणीला जायचं होतं। मी परभणीला एकदम व्यवस्थित पोहोचलो। परभणीला पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिलं काम होतं आपलं डायरेक्ट मामाच्या घरी जाऊन टिशा घेऊन येणं। मग मस्तपैकी 1:05 सोडलं मला ट्रेनने, जे की दर दिवशी तिचा नियमित वेळ आहे 11:28। ती मी आज मला 1:05 परभणीमध्ये सोडलं। चला ठीक आहे, एवढं तेवढं तर चालतच राहतं। आपला इंडिया आहे, इंडिया आपला कधी सुधरू नाही शकत लवकर या बाबतीत, कारण सध्या ट्रेनचे वगैरे काम पण चालू आहे, त्यामुळे मे बी उशीर खूप होतो। नंतर मामाच तिथं थोडं पायी पण जायला लागतं, सगळीकडे रिक्षावालेच नाही येणार। तिथून थोडं रिक्षावरून पाय वगैरे केलं आणि गेलो मामाच्या इकडे। मामाच्यातून चहा पाणी करून टिस्या घेऊन लगेच आपल्या तिकडं रिटर्न पण यायचं होतं, कारण लगेच 2:10 आपल्याला ट्रेनसुद्धा होती। मामाच्या इथं गेलो, मस्तपैकी चहा वगैरे घेतला। मामाच्या पोरीला भेटलो म्हणजे छोटे आहे ते, आता थोडं भेटून आलो। नंतर घेतलं मस्तपैकी आपला रुमाल, टाकला गळ्यात आणि निघालो। आता म्हणलं लवकर निघून जावं, इथे थांबून आपला उपयोग नाही आहे। मग पटकन निघालो आपला। खूप ऊन होतं, ऊन लागतंय खूप, गरमी तर खूप होती, पावसाचे इशारे की वाटायला लागले होती। भिजून तर नाही जाणार ना आपण। मस्त रिक्षावाले काका नाही का हात दिला, ते पण एकटंच होतं आपण। मग निवांतपैकी त्यांनी पण आपल्याला घेऊन जाण्याची जिम्मेदारी उचलली। तिथून त्यांना एक हे पण भेटले, महाराज भेटले, त्यांना बसवलं। आणि चला मी तुम्हाला आमची परभणी जी आहे ती सुद्धा काही थोडीफार दाखवून देतो। ते त्याचे काही न्यू कन्स्ट्रक्शन्स वगैरे ते बघून घ्या। नक्कीच आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ माहितीच मी आपल्या चॅनलवर टाकत राहतो, तर कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे दिसतंय ना मित्रांनो, ते आपल्यासाठी जे आपलं शेळके हॉस्पिटल आहे, ते पण फक्त शेळके नावाला आहे, ते आपलं आहे नाही। आपलं पण एक दिवस असंच राहील, फक्त ते आईचं नाही राहणार, त्यात की वेटरनरीचं राहील किंवा मग माणसाचं राहील, BAMS जनरल फिजिशियनमध्ये। तिथून निघाल्यानंतर अलीकडेच उतरलो मी थोडं, तर मस्तपैकी शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला।
त्यानंतर पोहोचलो ट्रेन स्टेशनला, तिकीट वगैरे काढलं आणि निघलो परत. प्लॅटफॉर्म नंबर 3वर येणार होती आपली नागरसोल सुपरफास्ट एक्सप्रेस. फक्त नावाला सुपरफास्ट घेते तर ती सगळे स्टेशन. आता मस्तपैकी उतरलो, खाली जाऊन बसलो तिकडं. आणि आता जी 2दा आला येणारी ट्रेन आहे ती आली डायरेक्ट 3:30 म्हणजे डायरेक्ट 3:30ला. तर विचार करा मित्रांनो, 2दा आजची ट्रेन आहे 3:30ला येते. ते मामा तिथे बसलो नव्हता मस्त का आतापर्यंत गप्पा मारत. चला ठीक आहे, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था. आणि स्टेशनवर गर्दी तर एवढी जमली होती की बस म्हणलं आपल्याला आज जागा भेटते की नाही हे सुद्धा नव्हतं कळत. सुदैवाने जागा एकदम मस्त भेटली. ट्रेन पण आली, बसलो, निघलो. वातावरण खूप भारी झालं होतं, पावसात झालं होतं, मजा येत होती खूप. नंतर जे होणार आहे ना माझ्यासोबत खूप डेंजर, म्हणजे मी कधीच एवढं हे नाही केलं माझ्या लाईफमध्ये. मस्त शेत वगैरे पाहत मी आपल्या एन्जॉयमध्ये मस्त निघलोच होतो. तुम्ही सांगा कधी ट्रेनमध्ये फिरलात आणि फिरलात तर अशी कधी नजारे पण तुमच्या सोबत घडलेले आहे का? ते काय आपण गरमीत वगैरे बाहेर जातो मामाच्या गावी, ते जरा एवढं काही हे नसतं. पण जे आता जे राहतं ना मस्त पावसाळ्यात गवत वगैरे पाहायला, आणि मला हारणं पण खूप दिसत होते मित्रांनो. ते पाहायची एक वेगळीच मजा. मस्त असे नजारे वगैरे दिसत होते, लांब लांबपर्यंत पाहत जा वाटत होतं. त्यानंतर झाली रात्र. जी ट्रेन मला 6 वाजता तिथं पोहोचवणार होती, आता इथं 7:40 झाले तरी मी आणखीन इथंच आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, आणखीन ट्रेनचा आता पता नाही. खूप जीव कदरला होता. ही का फक्त क्रॉसिंग मोड, आणि बाकीच्या ट्रेनला जाऊन देता यार, आम्ही काय पाप केलं, आमच्या पण ट्रेनला जाऊ द्या यार. खूप असं चिडचिड होत होती मग मला नंतर. कारण की जी ट्रेन 6:30ला पोहोचायची तिथं तिला तब्बल 7:30 वाजता आहे, आणखी मागेच आहे ती. त्याच्यावर ट्रेनचं टाईम दाखवत आहे पोहोचायचा 8:22. हे कुठली पद्धत आहे? एवढा लेट राहते का कुठली ट्रेन? म्हणजे ही जाताना तब्बल 8 तास लेट आणि येताना तब्बल 8 तास लेट. खूप लेट झाला. नंतर रात्रीच टायमाला व्हिडिओ क्वालिटी वगैरे व्यवस्थित नव्हते, सो थोडंफार बघितलं येईल का चांगलं. तर तरी पण पाहिलं तरी टाईमचं खूप. नंतर उतरलो अखेर आपल्या संभाजीनगरच्या स्टेशनला. खूप बरं वाटलं. अरे ही तर माझ्यासारखी सेमच बॅग आहे. अच्छा चलो ठीक. टाईम बघा तुम्ही पण. ट्रेनने सोडलं की तिला आहे नागरसोल एक्सप्रेस म्हणून आहे, 7:28 तिचा टाईम आहे. सोडलं मला किती 8:22. खूप लेट झाली. नंतर अखेर पोचलोच आपल्या वाळूजमध्ये.